बोल शकतो झालं का ते घेऊन? हो माय रक्षाबंधन काय आपल्याला रक्षाबंधन असो का काय असो आपला सगळा दिवस सारखाच. कोणाला बांधते तू राखी आता? कोणाला बांधते का? बांध एखाद्या पोराला आपल्या शेजारच्या, नाही तर मग पिंट्याला बांधा, नाही तर गोट्याला बांधा. अगं काय होतं, भाऊ कोणाला पण भाऊ मानून घ्यायचा. नाही बाया छकुली, राख्या पण नाही आणल्या म्या. म्हणली ना गोट्याला नाही त्याची. हाव राख्याच नाही आणल्या. हाय हो मला पण भाऊ हाय माय छकुली, काय करते. काही नाही छकुली, तुला नाही कळणार, तुला मोठी झाली ना तेव्हा कळण. मला पण हाय एक भाऊ हाय. काय चाललं मायलेकीच? अरे राणी कोण तोंड पाडून बसली एवढी? अरे असं होय, असं तर ठीक आहे. अगं छकुली तिला ना तिच्या भावाचं ध्यान आलं असं. आता खूप वर्ष झाले ना, मग लग्न झाल्यापासून भाऊच भेटला नाही, कधी रक्षाबंधन नाही, कधी भाऊबीज नाही, मग आला असं ध्यान. जाऊ दे. छकुली आईला जास्त प्रश्न नको विचारू, जा तू खेळायला जा बरं जा. एक काम कर, तू आमच्या घरी ये, मी तुला राखी देते बांधायला. ठीक आहे? नाही आता नाही, आता चालत नाही राखी. आता सध्या भद्रा लागलेला आहे, 1:30 वाजेपर्यंत काही राखी बांधायला चालत नाही. संध्याकाळी बांधू आपण राख्या. 1:30च्या नंतर कधी पण चालत्या. तर सध्या तू खेळ आता जा, नंतर मग ये घरी. मग तुला मी राखी देईन, तुझ्या आईसोबत ये तू, बरं का? हो जा जा. राणी नको तोंड पाडून बसू सणासुदीचं, जाऊ दे. तर मला तुझं भावाचं ध्यान आलं असं, तुझा भाऊ तुला नेत नाही, बोलत नाही, फोन करत नाही. जाऊ दे जाऊ दे, आता काय करणार. हो सखूबाई, हो दर दिवाळीला, दर रक्षाबंधनला मला लय आठवण येते, माहेरची लय आठवण येते. पण कोणाचाच फोन येत नाही. मी खूप खूप वाट बघते की ह्या वेळेस तरी कोणाचा तरी फोन येईल, त्यावेळेस तरी कोणाचा तरी फोन येईल. दरवर्षी पण नाही. आता झाले किती 7-8 वर्ष, एकही फोन नाही माझ्या भावाचा, ना आईचा, ना बाबाचा, ना कोणाचाच नाही, ना माझ्या बहिणीचा. हो ग हो, जाऊ दे. आपण करू काहीतरी प्रयत्न तुझ्या माहेरच्या लोकांना समजावून सांगायचा. ठीक आहे? नाही सगू काकू समजू शकत नाही, ते नाही समजू शकत. छकुलीनं ध्यान काढलं, नाही तर मी आज आठवण पण नव्हती काढली. मी तर असं समजलं की नाहीच आहे, मला कोणीच नाही आहे, मी असं समजलं. पण आज छकुलीनं आठवण काढली ना की भावाचं, म्हणून मला आठवण आली. एक काम कर, तू काय कर, चल आमच्या घरी चल आणि यांना राख्या बांध. पिंट्याच्या बाबाला तू राखी बांध, त्यांना भाऊ मानतो. ठीक आहे? त्यांनाच राखी बांधून द्या असतो. हो ठीक आहे सखूबाई, मी बांधते. सकाराम भाऊला राखी बांधते मी. ठीक आहे, अशी खुश राहत जा बरं, आता तोंड पाडून नको बसत जाऊ. सखूबाई मी राख्या पण नाही आणल्या. तुम्ही गेलते का मार्केटला राख्या आणायला? हो मी भरपूर राख्या आणल्या, भरपूर आणल्या, टेन्शन न घेऊ. मी देते तुला राख्या आणि छकुलीला बी राख्या देते. तू ये घरी फक्त संध्याकाळी, येशील ना? हाव सखूबाई येते मी. मी त्याच्यासाठी तुझ्याकडे आले होते. म्हणलं हिचं काय चाललं काय नाही बघा. म्हणलं ही नाराज होऊन बसलीच असन, हिला बोलवा म्हणलं घरी. आणि संध्याकाळी जेवायला बी तिकडंच या, घरी काही स्वयंपाक करू नको. हो सखूबाई, ते मी येते. ठीक आहे मग, जाते मी आता. हो चल जाते. सकाराम भाऊ राखी बांधायला, बरं झालं. किती चांगलं आहे ना सखूबाई, किती चांगलं आहे ना, खरंच किती काळजी घेते ना माझी. त्यांना बरोबर कळाला की मला माझ्या भावाची आठवण येईल म्हणून आज रक्षाबंधनला. तर बघा कशा आल्या लगेच समजून सांगायला, खरंच.
घे सखूबाई गिफ्ट तुझं साडी हे घे साडी. अरे काय करायची ती साडी? पम्मू कशाला आणली बरं साडी? काही गरज नव्हती या गोष्टीची. नाही नाही रक्षाबंधनला आणि ते टाकायलाच पाहिजे ना. मग म्हटलं पैसे काय द्याव साडीच घेऊन आलो. मग आवडली की नाही तुला साडी? अरे खूप छान साडी मस्त. आम्हालाही बांध द्या आमच्या भावाला राख्या. आता काय खबर चालतं बहीण भावाचं हे. चला आता आम्हाला पण बांध द्या ना. बांधा तुम्ही पण बांधा या. अरे बापरे पैसे पैसे नको मला कशाला. अरे पैसे दादा. अरे बापरे राजेश दादानं तर लय मोठे पैसे दिले दीदीला. मी तर काहीच दिलं नाही गिफ्ट. राहू दे ग ओवाळणी भावाकडनं ओवाळणी राहू दे. तुला काहीतरी त्याच्यात ना तुला काहीतरी घे वस्तू. आता मला वाटलं काय आणावं तुला वस्तू म्हणून पैसे दिले बा की आता तुझं आवड निवड मला काय माहित नाही. ड्रेस आणायला का काय काय आणायचं बा तुला. तुला हे पैशातनं जे पाहिजे ते घेऊन टाक. ठीक आहे. हो पिंकीला बांधू दे तुला राखी. बांधू दे. पिंटू बस बाळा ये. नाही आता नाही बांधायची मला. ए ऐक ना बस. बरं ठीक आहे बांध मग चकुली बांध. पिंटूचे बाबा आता तुम्ही या बसा. आता राणी तुम्हाला राखी बांधणार आहे या. होय राणी. अरे बापरे पण सकू माझ्याकडे काही द्यायला नाही गिफ्ट. तू म्हणली नाही राणी येणार राखी बांधायला आहे मला म्हणून. अहो तुम्ही नका चिंता करू. मी सगळी तयारी करेल. तुम्ही फक्त बसा ना चुपचाप. मी देते काय द्यायचं ते. काय बाय नाही मला गिफ्टची काय गरज नाही. पिंटूचे बाबा ही साडी घ्या आणि त्या राणीला टाका ओवाळणीत ही साडी. घे राणी घे साडी घे. सखूबाई काय गरज होती साडीची? गरज काय होती मी म्हणते साडीची. नाही ग गरज होती. आणि नेस वापरायला काढा. भावाच्या घरची साडी वापरायला काढी. काय सखूबाई एवढ्या प्रेमानं दिली तुम्ही. मी नक्की नेशीन. पम्मू काय सखूबाई बोल ना. म्हणाली नाही आली राखी बांधायला पिंट्याच्या बाबाला? नाही सखूबाई ती काही म्हणालीच नाही. मला यायचं ग काहीच नाही म्हणाली ती. असं वय. तिने यायला नव्हतं पाहिजे का पिंट्याच्या बाबाला राखी बांधायला? तर नात्यानं तर भाऊच लागतं ना. ती नंदाचा नवरा म्हणजे नात्यानं भाऊच लागणार ना. तर आता तिचा भाऊ नाही इथं. ती काही माहेराला जात नाही तर मग इथे यायला नको का तिला राखी बांधायला? काय तिला कळायला पाहिजे ना बरं काही. काय बाई खरंच. हो का सखूबाई मला लक्षात नाही आलं सखूबाई ते. तिला यायला पाहिजे होतं पण. हो आई म्हणाली होती जाय म्हणून राखी बांधायला. पण ती म्हणाली मला कुठं भाऊ ये म्हणाली. तिला नाही समजत सखूबाई एवढं. तिला काय अजून एवढं नाही का. समजत नाही म्हणे. लहान आहे चुटकुला बाळ. दे बरं झालं राणी आली. त्यांची सख्खी बहीण तर काही आली नाही. पण राणी आली बाबा. जाऊ द्या. सख्खी बहीण आली नाही आणि ही बी आली नाही. माझी भाऊजाई आली नाही राखी बांधायला. इथल्या इथं गावातल्या गावात असून मग काय करतो आता. जाऊ दे राणी आता घरी जाऊ नको. इथे जेवण खावण करून जा. आता भावाच्या घरीच. आता रक्षाबंधनाला राखी बांधायला आली ना तू तर भावाच्या घरीच राहा. संध्याकाळी जेवण स्वयंपाक करते मी मस्त पुरणपोळीचं. इथेच जेवायचं आणि मग दोघी मायलेकीन घरी घेऊन जा. आणि तो ह्या नवऱ्याला डबा पण घेऊन जा इथून. काय सखूबाई इथं काय करायची गरज होती सखूबाई? काय गरज होती एवढं करायची आमच्यासाठी? नाही ग आमच्यासाठी म्हणजे काय? तू कोण आहे? वा अरे वा. आता भावाच्या घरी आले राखी बांधायला तर जेवण खाऊन मस्त पद्धतशीर जायचं. तो आता पाहुणीची आमच्या घरी. काय हो सखूबाई. बरं सखूबाई ठीक आहे. हो बाई पुरणपोळी करणारी चकोली तुला आवडती ना? खूप आवडती पुरणपोळी खूप खूप. ठीक आहे चालते. तर मग मी लागते स्वयंपाकाला. बसा तुम्ही आणि काही कामाला हात लावायचा नाही. चुपचाप बसून राहायचं काय पाहुणीसारखं.